हॅलो, नमस्कार. मी गजानन बसके. आजचा आपला टॉपिक आहे कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. मी मागच्या काही दिवसापासून माझं जे रीडिंग चाललंय त्यातला बराच कंटेंट हा इतरांनाही चांगला कामाला येईल त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओमार्फत शेअर करतोय. आणि आजचा माझा रेफरन्स आहे स्वामी विवेकानंद यांचे जे काही साहित्य आहेत, पुस्तकं आहेत, त्यातून बराच कंटेंट हा तुम्हालाही उपयोगी ठरू शकतो. त्यासाठी मी तुम्हाला शेअर करतोय. सो एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय? एका सिंगल टास्कवर आपण फोकस करणे. एक्झॅक्टली अपोजिट, उलट झालंय. आता कुठलाही एखादा टास्क आपण एकाग्रतेने करतो का, हे एकदा विचार करा. मला वाटतं स्कूलिंग इयरमध्ये आपण फार गोष्टी ऐकल्या असतील. कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता आपले शिक्षक सांगायचे, घरचे सांगायचे. पण कॉलेज लाईफ ज्यावेळेस सुरू झाली तिथंपासून मात्र कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता हे ऐकणं सुद्धा आपण दुरापास्त झालं असलं आपलं, बरोबर. त्यातही आताची सगळी अस्थिरता, एकूणच अनसर्टिनिटी बघता फ्युचरमध्ये काय होईल, भविष्यात ह्याची चिंता येते, विचार सतत आपल्याला. आता पास्टमध्ये काही चुका झालेल्या असतील त्या आपल्याला पश्चातापाच्या स्वरूपात आठवतात. म्हणजे फ्युचरचे विचार, पास्टचे विचार, ह्या सगळ्या दोन्ही गोष्टी आपल्याला प्रेझेंटमध्ये कुठलाही टास्क पूर्ण करू देत नाही. आणि मग होतंय काय की आपण मेहनत खूप घेतो पण त्यातून आउटपुट मिळत नाही. विशेषतः युपीएससी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांबाबत मी सांगेल, आपण अभ्यास खूप करतो पण मार्क्स तेवढे वाढत नाहीत, रिझल्ट येत नाही. ह्याच्यामुळे परत पुस्तकं बदलणे, क्लास बदलणे, हे सगळं करतो. माझं एक कन्क्लुजन असं आहे, खूप जास्त आता पुस्तकं अभ्यास वाढवण्यापेक्षा माझं म्हणणं एकदा कॉन्सन्ट्रेशन वाढवून बघा, तुम्हाला नक्की बदल दिसेल. होतंय असं की ज्या वेळेला आपण गोष्ट, त्यात विशेषतः सोशल मीडियामुळे, ऑनलाईनमुळे सगळा अभ्यास हा मोबाईल, लॅपटॉप, टॅबवर आलेला आहे. म्हणजे तिथंच आपण लेक्चर बघायचे, तिथंच आपला सोशल मीडिया, तिथंच नोटिफिकेशन येणार, तिथंच कॉल येणार. मग किती डायव्हर्जन आहे. कॉन्सन्ट्रेशन नावाचा हा प्रकारच आपल्या आयुष्यातून निघून गेलेला आहे. म्हणून होतंय काय की इफेक्टिव्हली काही गोष्ट न केल्यामुळे वेळ जास्त लागतो. बघा तुम्ही, एकच पुस्तक ज्यावेळेला आपण वाचतो खूप कॉन्सन्ट्रेशनने, लिटरली दुसऱ्या वेळेला वाचायची गरज पडत नाही. पण कॉन्सन्ट्रेशन नसल्यामुळे एकच बुक आपल्याला 3-3, 4-4 वेळा वाचावं लागतं, बरोबर. जुने खूप मोठे व्यक्ती होऊन गेलेले आपण कधी कधी म्हणतो का, ते एक पाठी होते, म्हणजे एकदा वाचलं की त्याच्या लक्षात राहायचं. असं ऐकलेलं आहे का? त्याचं काय कारण आहे की ते कॉन्सन्ट्रेशनने ते सगळं करायचे. आज आपण एकच गोष्ट 10-10 वेळा आपली करावी लागते. त्याचं कारण आहे कॉन्सन्ट्रेशन कमी असणं. सो मागच्या काही गोष्टी असतील, फ्युचरमधल्या काही गोष्टी असतील, या थोड्या बाजूला सारून जास्तीत जास्त एकाग्रता होऊन कसं काय करता येईल याच्यावर फोकस करा. नक्की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा रिझल्ट दिसून येईल. आणि मुळात आपण जो प्रॉब्लेम आहे तो सोडून इतरच ठिकाणी काहीतरी सोल्युशन शोधण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः विद्यार्थी दशेत जर असाल तर नक्कीच कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता याच्यावर काय काय करता येईल यासाठी प्रयत्न करा. तुम्ही यू कांट इमॅजिन, लिटरली तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही एवढा बदल दिसून येईल. त्यामुळे स्टुडंट लाईफमध्ये तर डेफिनेटली एखादी गोष्ट मागे पुढे होऊ द्यात, पण एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन याच्याबाबत जे काही करता येईल ते करायला आजपासून सुरुवात करा. ठीक आहे. सो हा कंटेंट, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुमची फीडबॅक मेन्शन करा. आवडला असेल तर लाईक करा. भेटूया परत एका नवीन टॉपिक आणि बुक सोबत. थँक्यू.